मित्रांनो, हे 32% आरक्षण जे आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे की लोकसंख्या 64%, एससी आणि एसटीची लोकसंख्या 20%, 64 आणि 20% हे झाले 84%. मग तुम्हाला या दुसरं सांगतो, जो काही आपलं पाठीमागं आरक्षण दिलं त्या आरक्षणाला काही लोकांनी चॅलेंज केलं आणि ते चॅलेंज सुप्रीम कोर्टामध्ये झाल्या कारणानं महाराष्ट्र शासनाने आपली बाजू मांडत असताना या ठिकाणचा इंद्रियल डाटा दाखल केला आणि त्या इंद्रियल डाटामध्ये मराठा सोडून ओपन किती आहेत, मुस्लिम किती आहेत हेही सांगतो मित्रांनो. त्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजाची सांगितली संख्या मित्रांनो 14 ते 15%. काही लोक म्हणतात की मुस्लिम समाजामध्येही ओबीसी जाती आहेत, 38 जाती मुस्लिम समाजामध्ये ओबीसी आहेत. ज्याही जाती आपण सोडून दिल्या, त्या जाती जर सोडल्या 2% आपण त्या जाती सोडून देऊ. 17% इंडियन डाट्यामध्ये जरी संख्या सांगितली, आपण 2% सोडतो, परत 2% सोडू, असं जवळपास 13% आपण मुस्लिम समाजाची संख्या गृहीत धरू. आणि हे महाराष्ट्र शासनानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेला डाटा आहे. मग सांगा, मुस्लिम संख्या जर ओपन मध्ये 13% असेल आणि पहिले 84% जर गृहीत धरले, 13 आणि 84 किती झाले? 13 आणि 84%. जरा बोलत राहा, बोलल्याशिवाय कळणार नाही. 97%. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठा सोडून महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई सारख्या ठिकाणी ओपन किती आहे? त्यात ब्राह्मण आहे, गुजराती आहे, मारवाडी आहे, इंडियन आहे, अशा प्रकारचे 3% मराठा गेला होतं. मित्रांनो, खरी मेक याच ठिकाणी आहे, कारण मराठा गृहीत धरून ते 64% संख्या धरलेली आहे आणि 64% मराठा आहे. त्यासाठी जरांगे पाटील जे आरक्षण मागतायत ते रास्त मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो पाठिंबा द्यायचा आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये आरक्षण चांगल्या प्रकारे, विदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण आहे, खानदेशामध्ये आरक्षण आहे, कोकणामध्ये आरक्षण आहे. फक्त राहतो प्रश्न मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आरक्षण आहे. का आरक्षण आहे? त्याचं कारण आहे त्यांच्याकडे नोंदीचं प्रमाण, कुणब्याच्या नोंदीचं प्रमाण भरमसाठ प्रमाणामध्ये आहे. आपला शेजारचा जर सोलापूर जिल्हा जर घेतला तर एकट्या बार्शी तालुक्यामध्ये महसूलच्या नोंदी आज ही 22,000 नोंदी आपल्याला ऑनलाईन दिसतील. एकटा बार्शी तालुका फक्त महसूल. त्याच्यानंतर शाळेच्या नोंदी तर त्यांनी गृहीतच झाल्या नाहीत. नगरपालिकेच्या नोंदी 2,000 आहेत आणि मित्रांनो, संबंध बार्शी तालुक्याच्या नोंदीचं